विशेष मराठी संस्कृती आणि मराठी भाषा जपण्यासाठी सुरू केलेली आमची ही छोटीशी चळवळ. आणि आजच्या या चळवळीमध्ये गप्पा मारायसाठी आपल्या सगळ्यांसोबत आहेत डॉक्टर छाया महाजन. त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. मॅडम, आतापर्यंत जितक्यांदा पण तुमचे इंटरव्ह्यू झाले असतील, मुलाखती झाल्या असतील, प्रत्येकाने काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न केला असेल. मग तुम्हाला किती पुरस्कार मिळाले, कधीपासून हा प्रवास सुरू झाला, तुमचं गाव, तुमचं जिथून ओरिजिन सुरू झालंय, जिथून तुम्ही हा सगळा प्रवास सुरू केला. पण ह्या सगळ्या व्यतिरिक्त स्वतःला तुम्हाला तुमची ओळख म्हणून काय सांगायला आवडतं? म्हणजे साहित्याच्या भाषेत मी कोण आहे असं सांगायला काय आवडतं? मला असं वाटतं की मी स्वतः कथा कादंबरीकार आहे. ओके. आणि फारच तुम्ही अगदी खोलात मराठीत जाऊन विचारलं तर मी गद्य लेखिका आहे. म्हणजे मी पद्यलेखन केलेलं आहे, नाही असं नाही, कविता नाही केले असं नाही. कारण मला असं वाटतं की प्रत्येक साहित्यिक किंवा प्रत्येक लिहिणारा याची सुरुवात कायम कवितेपासून होती. तशी माझी पण झालेली आहे कवितेपासूनच, आणि ती खूप आधीपासून झालेली आहे. म्हणजे मी ज्या वेळेला शाळेत होते त्यावेळेला, आणि मला नेहमी ह्या गोष्टीचा अभिमानही वाटतो आणि ती मेन्शन करावीशी पण वाटते, उद्धृत करावीशी वाटते. ती अशी की माझी आई सिंधुताई भालेराव, ती कवयित्री होती, ती शिक्षिका होती, ती समाजकार्यकर्ती होती. तर शी वॉज ती खूप मल्टीफॅसेटेड हे होती, बाई होती असं म्हणेन मी. म्हणजे बाई याच्यामुळे म्हणते की त्या काळात, त्यांच्या काळामध्ये एवढा फ्रीडम नव्हताच आता जसं आता आहे. आणि तरीही ते सगळं ती करू शकली. म्हणून तिच्या बरोबर जेव्हा मी मूळची नगरचे, तर आमच्या नगर जिल्ह्याचा एक काव्यसंग्रह निघणार होता आणि आमच्या घरी त्याच्या बैठका व्हायच्या. तर त्या बैठकांमध्ये आम्ही आपले म्हणजे लिंबू टिंबू इकडून तिकडं फिरणारे असे असायचो. पण ऐकायचो की ते काय म्हणतात येत आणि काय चाललेलं आहे. म्हणजे असं थोडं बारीक लक्ष तिकडेही ठेवायचं आणि इकडं खेळायचंही, असं असायचं ते. तर अरेच्या आई म्हणते की कविता आहेत आणि आता ते पुस्तक काढणार आहेत. आणि मग जर ते पुस्तक काढणार असतील तर आपल्याला शाळेत असताना आणि याचं पुस्तकाचं फार अप्रूप असतं. तर त्याच्यात आपल्याला जेव्हा आपण त्या लेखकांचे फोटो वाचतो किंवा त्यांच्याबद्दलची माहिती वाचत होतो तेव्हाही होताच तो प्रकार. तर तसं काहीतरी होतंय आपल्या घरामध्ये आणि हे आपल्याला कळलंच पाहिजे. मग मी रात्री तिच्याकडे हट्ट धरला की ते काय नाही, त्या पुस्तकात मला पण लिहायचं. आणि त्यावेळेला मी 7वीत किंवा 8वीत असेल. आणि मग आई म्हणाले ठीक आहे, म्हणजे तुला करायचंय ना, तू कर, तुला काय करायचंय, काय लिहायचंय. तर ती म्हणाली कविता लिही, कारण तो कविता संग्रह आहे. तर कविता कशी लिहायची हा एक भाग होता माझ्यासाठी खरा म्हणजे. पण मी बऱ्यापैकी डोकं लावलं असेल त्यावेळेला, पण मी एक कविता लिहिली आणि ती कविता त्या पुस्तकात आली. वाव. आणि ते बालकवयित्री म्हणून भरपूर कौतुकही त्यावेळेला माझं झालं. म्हणजे सुरुवात, मला हे तुला सांगायचं की कुठलंही लिखाण असो, सुरुवात कवितेपासून. आणि तुम्ही पाहाल तर बहुतेक लेखक जे आहेत ते तरुणपणात प्रचंड कविता करतात. आणि तो एक काळ असा असतो की इतका तो मला असं वाटतं उत्स्फूर्त असतो, उर्मी असलेला असतो. त्यावेळेला सगळ्या तुमच्या भावना ज्या असतात त्या अगदी टोकदार असतात. मग ती कशाला प्रतिक्रिया असो किंवा तुम्हाला स्वतःच्या भावना असो किंवा काहीही, तर ह्या टोकदार जेव्हा असतात भावना, त्यावेळेला सर्वात सुंदर कविता होते तयार, हे माझं मत आहे. ती उर्मी जी असते ती. आणि तशा कविता मी पण केल्या. पण पुढे मी गद्यलेखनाकडे वळले आणि या मितीला मी जरी कविता करते आणि तरीही एकही संग्रह कविता करण्याचा, कवितेचा माझा बाहेर आलेला नाही. आणि तशी बहुतेक कोणी हिंमत पण केलेली नाही. म्हणून त्याच्यामुळे कविता संग्रह नाही निघाला. मी नेहमी असं म्हणते की ज्या वेळेला मला परीक्षक म्हणतील की तुमचा कविता संग्रह सुद्धा तुम्ही एखादा आम्हाला द्या, तो दिवस माझ्या दृष्टीने मी खरी साहित्यिका झाले. क्या बात आहे. मग त्यावेळेस जेव्हा पहिल्यांदा एवढा हट्ट धरला, पहिल्यांदा आपण काहीतरी लिहिलं आणि त्याला लगेच एका पुस्तकातही ते आलं, मग त्यावेळेसची भावना काय होती? ओहो, काय अफाट आनंद. म्हणजे मला असं वाटतं की, आणि मला त्यावेळेला असं वाटायचं की इतके सगळे कवी आहेत ना, तर मला सुद्धा असंच नावाजलं पाहिजे त्या कवींसारखं. तर ते कोणी करणं शक्यच नव्हतं. फक्त कधीतरी फार तर काय एखादा गालगुच्छ घेऊन किंवा डोक्यात एक टपली मारून हो हो तू केलीच बरं का कविता म्हणून म्हणालाही असेल त्यावेळेला. पण मला असं वाटतं ती खूप सुंदर भावना आहे. म्हणजे आज प्रत्येक लेखक जो आहे लिहिणारा, तो स्वतःला मुद्रित स्वरूपात पाहायला पाहतो.
म्हणजे एखादं तुम्हाला भेटेल लेखक, तो म्हणतो की मी 150 कथा लिहिल्या आहेत किंवा मी 300 कविता केल्या आहेत, पण मग त्या कुठे आल्यात? तर नाही, त्या कुठे अजून आलेल्या नाही आहेत, मी दिलेल्या नाही आहेत, प्रकाशकाने घेतलेल्या नाही आहेत. त्यामुळे प्रत्येकाची आतली इच्छा मुद्रित स्वरूपात जाण्याची, आणि माझी ती आपोआपच पूर्ण झाली, त्याच्यामुळे काही भाग नाही. मग ती भावना किंवा त्याच्यापेक्षा जास्त जी फिलिंग असते, अजून जास्त क्युरिओसिटी किंवा एक्साइटमेंट जी असते, तशी एखादा पुरस्कार मिळाल्यावर आली? मला असं वाटतं प्रत्येक मिळणारा पुरस्कार, बरं का, तो कितीही छोटा कितीही मोठा असो, तो तुम्हाला इन्स्पायर करत असतो, तुम्हाला तुमची जागृत करत असतो, इच्छाशक्ती जागृत करतो तुमची. ती तुम्हाला प्रतिभेचं देणं असेल तर ती जागृत करतो. आणि मग म्हणून मला असं वाटतं की पुरस्कार मिळणं, आता आजकालची जर गोष्ट केली तर मी असं म्हणते की काही लोक असं म्हणतात म्हणजे की तुम्हाला पुरस्कार नाही आहे ना, मग तुमचं लेखन निश्चित चांगलं असणार. अरे बापरे. म्हणजे कारण पुरस्कार ही गोष्ट आता मॅनिप्युलेटिव्ह झाली. हो. आणि ते मॅनिप्युलेशन तुम्हाला नको जर असेल किंवा नको वाटतच असतं, ते कोणालाही, मला नाही वाटत, म्हणजे असतील काही असे, असं म्हणजे मी म्हणत नाही की नसतील म्हणून, काही असे असतील, काही असेही असतील त्याच्यात, कारण खरं मागे काय घडतं ते कोणालाच माहिती नसतं. हो. म्हणजे जे देतात त्यांना सोडून, त्यांना माहिती असतं की ते काय करतात ते, पण ज्यांना नसतं माहिती, जे म्हणजे आमच्यासारखे बावळट या कॅटेगरीत येतात तर त्यांना माहिती नसतं. पण त्या पुरस्कारांनी तुम्हाला निश्चित ओळख मिळते, रेकग्निशन मिळतं. एक साधं उदाहरण सांगते की मी जर गेले एखाद्या पुस्तकाच्या दुकानात तर मी त्यांना असं म्हणते की यावर्षी बुकर प्राईज मिळालेलं पुस्तक कोणतं आहे, किंवा कोणाला, आपण साधी फिल्म पाहिली तरी म्हणतो ऑस्कर विनर कोणती आहे, किंवा नॅशनल अवॉर्ड मिळालेली कोणती फिल्म आहे, त्याचं काय आहे कारण. खरं बेसिक पुरस्कार कशाला मिळालेले, गुणवत्ता ही पुरस्कारावर ठरते. असते का नसते, आत्ताच मी सांगितलं की असते का नसते हे बोलायचं नाही, पण ठरते पुरस्कारावर. मग तसं जर असेल तर मला जास्त व्यापक वाचक वर्ग पाहिजे असेल, मला वाचकांनी वाचावं, श्रोत्यांनी ऐकावं असं, म्हणजे आता ऑडिओ बुक्स आहेत म्हणून वाचावं असं जर वाटत असेल तर मग तो पुरस्कार अपरिहार्य होऊन बसतो. प्रयत्न करायचा की नाही त्याच्यासाठी हा सगळा भाग वेगळा. कॉलेज कादंबरी तुम्ही लिहिली आणि त्या कादंबरीसाठी तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळाला, पण मग त्या कादंबरीच्या म्हणजे ती लिहितानाची जी प्रोसेस होती किंवा ती लिहिण्याची जी कल्पना तुमच्या डोक्यात आली, त्याबद्दल तुम्हाला काही सांगायला आवडेल का? नाही, कोणत्याही पुस्तकाच्या जन्माविषयी खरं म्हणजे सांगायला आवडतं. कॉलेज कादंबरीचं जी पार्श्वभूमी आहे ती माझीच आहे स्वतःची, म्हणजे माझी पार्श्वभूमी म्हणजे मी शिक्षण क्षेत्रात काम केलेली आहे. त्यामुळं शिक्षण क्षेत्रातले बारक्यातल्या बारक्या गोष्टी ह्या मी पाहिलेल्या आहेत, काही अनुभवलेल्या आहेत, काही पाहिलेल्या आहेत. अर्थात माझी कादंबरी हा माझा अनुभव नाही, माझी एकही कादंबरी माझा अनुभव नाही, पण हे जेव्हा तुम्ही पाहता त्यावेळेला तुम्हाला खूप गोष्टी अशा दिसतात की ज्या मला सातत्यानं वाटत होतं, म्हणजे की एवढं मोठं शिक्षण क्षेत्र आहे तर ह्याच्यात खरं म्हणजे महत्त्वाचं सगळ्यात कोण आहे हा जर विचार केला तर विद्यार्थी आहे. सेंटरला विद्यार्थी आहे, मध्यभागी विद्यार्थी आहे. ही सगळी व्यवस्था त्या विद्यार्थ्यासाठी केलेली आहे आणि त्याच विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणजे आम्ही जे म्हणतो, आम्ही पाठ्यपुस्तकं तुम्हाला शिकवतो आणि पाठ्यपुस्तकातलं ज्ञान जे येते की आमचं ज्ञान नाही, त्याला आम्ही किती आमचं जोडतो, हा आणखी प्रत्येक शिक्षकाचा वेगळा वेगळा भाग आहे. पण शैक्षणिक राजकारण हा आणखी एक मोठा भाग आहे आणि तो भाग खरं सांगायचं म्हणजे दुर्दैवानं तो भाग आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तो कुणीतरी ते पेन डाऊन करणंच आवश्यक होतं असं मला स्वतःला वाटत होतं. म्हणजे मला असं वाटत होतं की आता साधं रिसर्च पेपर आपण म्हणतो की लिहिले, यांनी खूप इतके लिहिले, इतके केले, काय रिसर्च पेपर आहे, काय PhD आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये मी जे सांगितलं की या सगळ्याचा जो पिव्होटल म्हणून मुख्य जो माणूस आहे तो विद्यार्थी आहे आणि त्याला जर तुम्ही ते ज्ञान नाही देऊ शकलात, त्याचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. ते सोडून मी माझा स्वार्थ कसा साधेल हे पाहायला जातो
किंवा माझं प्रमोशन कसं होईल, मला माझं स्केल कसं वाढेल, मला मी जर लेक्चरर असेल तर रीडर कसा होईल, रीडर असेल तर प्रोफेसर कसा होईल, याकडे जर असेल तर त्या शिक्षण क्षेत्राला काय म्हणायचं. आणि आपल्याकडे जे शिक्षण व्यवस्था आहे, एकेका वर्गामध्ये 300-300, 250-250, 300 मुलं आहेत. वेळेस तुम्ही परदेशात जाता आणि तिकडचं गुणगण सांगता येऊन, तिथे ना वर्गामध्ये फक्त 13च विद्यार्थी असतात. असं मोठं कौतुकाने तुम्ही सांगता जेव्हा, तेव्हा आपण काय देतो आहोत विद्यार्थ्यांना याचं कुठं भानच नाही. आणि ते जेव्हा जेव्हा मला ते इतकं टोचत होतं सारखं की ही कादंबरी येणं अगदी अपरिहार्य होतं. ती तेव्हा आली तेव्हा नाही तर नंतर आली असती, पण आलीच असती. आणि मला नंतर गमतीचा भाग एक सांगते की मी ज्या वेळेला कॉलेज लिहिलं तर मी एका शिक्षण व्यवस्थेवर खूप टीका येते खरं सांगायचं म्हणजे. आणि ती टीका तशी काही ठिकाणी स्पष्ट आहे, काही ठिकाणी सटायरिकल आहे. पण मला अनेक लोकांनी फोन केले, म्हणजे आश्चर्याची गोष्ट की मुंबईसारखे लोक तर इतके वाचक हे आहेत, काय म्हणतात त्याला, चोखंदळ आहेत, की ते मला फोन करायचे की मी तुम्हाला केव्हा फोन करू, मग रात्री 9 नंतर करू. 9 म्हणजे 9ला फोन येणार त्यांचा. तर मग ते आम्हाला सांगितलं, आम्ही या ह्याच्यात काम करतो, मी बेस्टमध्ये काम करतो, माझे अनुभव तुम्ही लिहाल का, मी जनरल हॉस्पिटलला काम करतो, तुम्ही असं काही आम्हाला कराल का, आमच्याकडे खूप सांगायला आहे, तुम्ही पण सांगा, तुम्ही सांगा, आम्हाला सांगता येत नाही. तर एक व्यवस्था जी आहे ती सगळी आतून कशी खिळखिळी झालेली आहे, सडत चाललेली आहे, याचं एक उदाहरण म्हणून मला माझी ती कादंबरी वाटते स्वतःला. आणि गंमत म्हणजे ती कादंबरी पुरस्कार वगैरे मिळाला, पण ती मला वाटतं टेलिव्हिजनला अतुल कुलकर्णी त्यावेळेला देत होते, तर ती कंटिन्युअस 5 ते 6 महिने पहिल्या 5 होती ही कादंबरी वाचनाला. आणि दुसरं म्हणजे मी अनेक ठिकाणी, म्हणजे इव्हन मराठवाड्यात सुद्धा आणि बाहेर सुद्धा प्राध्यापक एकत्र येऊन त्याचं एकत्र वाचन करायचे, हे मला कळवायचं ते. म्हणजे तर आपण काहीतरी केलं आणि ते चांगलं झालं तर कुठला मिळणाऱ्या पुरस्काराला इतकंच हे महत्त्वाचा पुरस्कार वाटतो. मग त्याच्यानंतर जसं तुम्हाला अनेक फोन येऊन गेले की तुम्ही आमच्या या अनुभवावर लिहा किंवा या एका विषयावर लिहा, तर त्याच्यानंतर विचार नाही केला कधी बाकीच्या गोष्टीवर लिहिण्याचा? कुठल्याही मला असं वाटतं स्वतःला की कुठल्याही विषयावर लिहायचं जर असेल तर तुमचा अभ्यास पाहिजे. मी माझ्या कल्पनाशक्तीवर बेस्ट लिहायला घेतलं तर कदाचित ते तोकडं पडेल, कारण वास्तव खूप वेगळं असतं. आणि तो तुमचा अभ्यास जर झाला नाही तर मग तिथे हात घालण्यात काही अर्थ नाही. आणि दुसरं असं आहे की माझं काही दिवसांनी असंच नाव झालं असतं किंवा मेड टू ऑर्डर की यांना जर तुम्ही सांगितलं तर ह्या ऑर्डर प्रमाणे लिहून देतील. सध्या मराठी माध्यमांच्या शाळा नवीन बनत नाहीत किंवा ज्या आता अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फार बोटावर मोजण्या इतक्याच मराठी माध्यमातल्या शाळा आहेत. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की दिवसेंदिवस मराठी माध्यमांच्या शाळा कमी होत आहेत किंवा काही दिवसांनंतर खरंच बंदही होऊन जातील? बरोबर आहे, बरोबर आहे. मला असं वाटतं ही खूप गंभीर बाब आहे आणि ह्याच्याविषयी खूप चर्चा, उपचर्चा वगैरे चाललेल्याच असतात. पण ह्याचा परिणाम म्हणून आपल्याला मराठी शाळांची संख्या वाढलेली दिसते का? तर उत्तर नाही, दुर्दैवाने. आणि आपण का इकडे वळलो असा जर विचार आपण केला तर मला असं वाटतं की इंग्रजी ही कायमच ओव्हर पॉवरिंग भाषा राहिलेली आहे. कारण आम्ही शाळेत शिकवतानाच ते सांगतात की ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे. असं सांगितल्यानंतर त्या खिडकीपासून कोणी दूरच व्हायला तयार नाहीये, सगळे खिडकीत जाऊन बसलेले आहेत असं वाटतं. तर पण गंमत अशी आहे की तुमच्या तुमचे कुठलेही शिक्षण हे मातृभाषेमध्ये जितकं सुरेख रीतीने तुम्हाला समजेल तितकं कोणत्याही दुसऱ्या भाषेतनं नाही आहे. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का की फॉस्टर मदर तुम्ही घेतली आणि रिअल मदर याच्यामध्ये जो फरक आहे तर तो फरक तुमच्या स्वतःच्या भाषेत आणि दुसऱ्या भाषेत आहे. मी दुसरी भाषेत मी शिकायचं ठरवलं तर मला त्या भाषेचं इतकं सखोल ज्ञान पाहिजे ना तरच मी शिकावं, पण तसं होत नाही दुर्दैवानं. आणि मराठी शाळांच्या बाबतीमध्ये तसं घडलं. आजही मला असं वाटतं ज्याही मराठी शाळा आहेत त्यांच्यातले विद्यार्थी मेरिटमध्ये येत नाहीत, ते डॉक्टर इंजिनियर होत नाहीत, बनतात, ते म्हणजे मोठ्या पदाला पोचत नाहीत,
ते इंग्रजी शिकत नाहीत का? आता आपले पंतप्रधान झाले असतील, अनेक झाले असतील, मग ह्यांना आणि पुढं चालल्यानंतर जर मला हे कळतं की मला दुभाषी घेता येतो, तर मी का नाही, मला जे समजतं त्याच्यात मी का नाही शिकणार? भाषा कशी असते सांगू का तुला? आपण जसं वाढतो ना तशी ती भाषा आपल्या बरोबर वाढते. आपल्याला लहानपणी कोणी आई असं शिकवतं का? की म्हण आई, आई, बाबा असं करायला सांगतात. ऐकून ऐकून शिकतो. ऐकून शिकतो, पण आपण कितीतरी गोष्टी ऐकून शिकतो, कितीतरी शब्द ऐकून शिकतो. माझं स्वतःची वाढ होत असताना आपली भाषा आपल्या बरोबर वाढते. हो. आणि ती वाढत असताना नुसती भाषा वाढते का? नाही, नाही. आपली संस्कृती वाढते. माझ्या घरामध्ये ज्या काय चाललेल्या माझ्या कुटुंबातल्या गोष्टी आहेत त्या माझ्या भाषेत येतात. आपल्याकडे कास्ट सिस्टीम म्हणजे जात व्यवस्था खूप जोरात आहे, म्हणजे आहेच आहे, ती जात नाही आहे. पण ती जी आहे ती त्याचे जे वैशिष्ट्य आहेत त्याच्यासहित येते ती भाषा. माझा जो समाज आहे त्याच्यासहित येते ती भाषा. तो समाज येतो माझ्या भाषेमध्ये, तो माझा प्रांत येतो, माझं राष्ट्र येतं त्याच्यामध्ये, आणि माझी परंपरा येते. म्हणजे भाषा किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला याच्यातनं कळतं. मग का मराठीपासून दूर जायचं? पण मी जसं म्हणाले की आपल्याकडे त्याला पर्यायी शब्द जो आहे मराठीमध्ये पाहिजे, किंवा सगळे सायन्सेस हे मराठीमध्ये आले पाहिजेत. सगळे सायन्सेस आता पुष्कळ मला असं वाटतं की सायकोलॉजी असो किंवा अर्थशास्त्र असो किंवा अनेक जे आहेत शास्त्र ती आलेली आहेत. आपल्याकडे जे बेसिक प्रोफेशनल आहेत म्हणजे व्यावसायिक शिक्षणं आहेत, ती शिक्षणं कशी आहेत? ती इंग्लिशमध्ये आहेत अजून. हो. मॅनेजमेंट असो, तुमचं इंजिनिअरिंग असो, मेडिसिन असो, व्हॉटेवर, तर ती सगळी जी आहे ती इंग्रजीत आल्यामुळे काय झालं की मला असं वाटलं की माझा मुलगा, माझी मुलगी हे जर मला डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, व्हॉटेवर हे पाहिजे असतील तर त्याला इंग्रजी पाहिजे. दुसरं, आपल्याला आपल्या भाषेची प्रचंड लाज वाटते. परदेशात गेल्यानंतर तुम्ही बोलत आहात आणि तुम्हाला मराठी जर ऐकता आलं तर माझा अनुभव असा आहे स्वतःचा की मी हे पाहिलेलं आहे की दुसरं मराठी कुटुंब हे पतली गली से निकल जाना तसे निघून जातात. म्हणजे इथं नको मराठीत, इथं मराठी नको असं त्यांना वाटत असते, इथे इंग्लिश पाहिजे. आणि साध्या याच्यामध्ये सुद्धा अर्थात आणखी एक आहे की भाषेची समृद्धी जी आहे, आपल्याकडे ओरिजिनल भाषेमध्ये प्रचंड शब्द असतातच. हो. पण तिची समृद्धी जी आहे आपली ती इतर भाषांमधून आपण जेव्हा शब्द घेतो तेव्हाच ती भाषा समृद्ध होते. हो. म्हणजे तुम्ही इंग्लिश जरी पाहिलं ना तरी इंग्लिशमध्ये तुम्हाला इतके शब्द इतक्या देशांमधले दिसतील, खूप. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर मी हे नेहमी सांगते की ऑक्सफर्ड डिक्शनरीला एक अपेंडिक्स आहे ज्याच्यात इंडियन शब्द आहेत जे इंग्लिशमध्ये ॲक्सेप्ट झालेले आहेत. हो. पायजमा असो, वरांडा असो, कितीतरी शब्द असो. मग तसे आपण घेतलेत ना, पॅन्ट घेतलंय, शर्ट घेतलाय, कप घेतलाय, पुष्कळ शब्द घेतलेत आपण. तर असं होतं. तर भाषा ही देवाणघेवाण करते, पण मराठीसाठीचे जे प्रयत्न आहेत ते केले जात नाहीत दुर्दैवानं. आणि याचं मला खरोखर म्हणजे खेद वाटतो या गोष्टीचा की अरेच्छा आम्ही मराठी आहोत. म्हणजे सांगताना असं सांगायचं की आमच्या परंपरा किती मोठ्या आहेत आणि करताना मात्र ते करायचं नाही आणि दुसऱ्या भाषेच्या आहारी जायचं. मला आणखी एका गोष्टीचं इथं नमूद करावंसं वाटतं की आपल्याकडे अगदी आर्थिकदृष्ट्या कमकुवत तुम्ही वर्गामध्ये जरी गेलात ना तरी त्यांची मुलं तुम्हाला असं दिसतील की ते म्हणतात आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा. अरे नाही आहेत ते आमचे शब्द. आणि ते मला असं वाटतं की तुम्ही एखाद्या हिऱ्याच्या मुकुटामध्ये एखादी गारगोटी ठेवली तर कसं दिसेल, तर तसे ते शब्द त्या कुटुंबामध्ये मला मिसफिट वाटतात. पण त्यांना कोणी सांगणार? पण त्यांना जर तुम्ही म्हणालात तर तुमची मुलं जातात ना इंग्रजी शाळेत, मग आमची का नको? हो. असा तुलना येते. पण मराठीसाठी मला असं वाटतं की हे न करता आणि सगळे मी आत्ता जे सांगितले की सगळे सायन्सेस हे मराठीमध्ये यायला पाहिजे. हो. म्हणजे काय आहे, पर्यायी शब्द तुम्हाला कुठल्याही इंग्रजी शब्दाला यायला पाहिजे. तो पर्यायी शब्द आता रेल्वेचं माझ्या एवढ्या लक्षात नाहीये, पण फार प्रचंड लांबलचक एक शब्द शोधून काढलेला आहे. आगगाडी म्हणायचंय नाही, आम्ही लहान असताना. काहीतरी गमनागमन रेल्वे स्टेशनला म्हणतात मला वाटतं, गमनागमन काहीतरी आहे. अच्छा.
पण नाही आहे ना माझ्या लक्षात तो शब्द. पाहण्यासारखी गोष्ट ही आहे की नाही, की मी आज तुला सांगताना सुद्धा तो शब्द नाही, कारण तो प्रचलित झालाच नाही शब्द. शब्द आपण तयार केले पण ते डिक्शनरीत राहिले, आपण विश्वकोश तयार केले पण ते कोशात राहिले, ते बाहेर आलेच नाहीत, ते लोकांमध्ये गेलेच नाहीत, ते रुळलेच नाहीत. तर मराठी भाषा कुठून होईल? होणार नाही. मराठीसाठी तुम्हाला स्पेशल आणि मुद्दाम करायला पाहिजे. तुम्ही याच्या एवढ्या बाबतीमध्ये मला हिंदीचं नेहमी कौतुक वाटतं की हिंदीमध्ये असे शब्द आहेत की जे फार अवघड वाटतात. म्हणजे आपल्याकडे जर कोणाला आपण भेटलो तर आता आपण हॅलो म्हणतो, ते इतकं नॅचरल झालंय आपल्याला, सेकंड नेचर ऑफ अस. पण आपण आता कोणी भेटल्यानंतर नमस्कार, नमस्ते असं पटकन म्हणत नाही, प्रणाम असं तर मुळीच म्हणत नाही. तर हा जो भाग आहे ना, हा भाग म्हणजे ऑकवर्ड निघताना सुद्धा आपण किंवा असे तर हे रुळवत नाही आपण. म्हणजे त्यामुळे तर मराठीचा जो शाळा तर नाही कमी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. मातृभाषेतलं शिक्षण हे खरं शिक्षण. हो, पण म्हणजे आता तुम्ही बऱ्याचदा काही पुस्तकांचा अनुवाद सुद्धा केला, पण मला असं वाटतं की काही शब्दांची जी रिप्लेसमेंट असते, म्हणजे त्याच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतला जो शब्द असतो तो तितक्या इंटेन्सिटीने किंवा तितकी ती डेप्थ नाही कन्वे करू शकत. समजा एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे मराठीत शब्द आहे काळीज. काळीजची जी इंटेन्सिटी आहे, त्याचा जो डेप्थ आहे ते हार्टमध्ये नाही आहेत. तर हे जेव्हा तुम्ही अनुवाद करत होते तेव्हा तुम्हाला असे एक्सपिरियन्स, अशा काही अनुभव आले का? मला असं वाटतं की जसं तू आता उलट सांगितलंस, म्हणजे काळीजला इंग्लिशमध्ये शब्द नाही. मी बहुतेक अनुवाद इंग्लिशमधून मराठीत केले आहेत. तर हे करताना मला असं जाणवलं की प्रत्येक शब्दाला एक छटा आहे, त्याचं एक बेसिक मिनिंग आहे. आणि तुम्ही जर मोठ्या डिक्शनरीकडे गेलात तर तुम्हाला त्या शब्दाचे विविध अर्थ त्यांनी दिलेले दिसतात. आणि ते अर्थ कधी कधी इंग्लिश इंटू इंग्लिश पण असतात, पण ते तुम्हाला अर्थात समजायला हवं. ती भाषा खरोखर समजायला हवी. अनुवादाची भाषा दोन्ही भाषांवर आपलं प्रभुत्व असेल तरच आपण करू शकतो. आणि मी जे म्हणाले की तुम्हाला विशिष्ट छटेचा शब्द मिळाला नाही तर तुम्ही म्हणता तसं की बुवा ते तिथे ते अनुवाद तो झाला असं अनुवादकाला सुद्धा वाटत नाही. ही खरी गोष्ट आहे ही. आणि अशा वेळा येतात का? तर अशा वेळा साध्या साध्या मी आता एक मल्याळम कादंबरी केली, ट्रान्सलेट केलेली आहे. मी बंगाली केलेली, रवींद्रनाथांचं केलेलं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मला ते बंगाली शब्द, मी मगाशी जे म्हणाले की भाषेला आपली संस्कृती आहे, तर ती संस्कृती मला माहिती पाहिजे. त्या मल्याळम शब्दाची संस्कृती काय आहे पाठीमागे, ती जर तुम्हाला माहिती नसली तर त्याच्यासाठी पुष्कळ धडपड करावी लागते. आणि अर्थातच की आपल्याला जर वाटत असेल की बा आपला चांगला व्हावा अनुवाद, तर ते करणारे करतात बहुतेक, माझ्यासारखे. डेफिनेटली. तुम्ही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे काही वर्षांपूर्वी, जे जालन्याला झालं होतं. तर तेव्हाचं साहित्य संमेलन आणि आता जी साहित्य संमेलनं होतात किंवा सध्या साहित्य संमेलनं बऱ्यापैकी चर्चेत आहेत, कारण थोडेसे वादविवाद असतील, थोडेसे एकमेकांचे मतभेद असतील, तर दोनही साहित्य संमेलनांमध्ये काय फरक आहे? तुमच्या कार्यक्रमाचं टायटल काय आहे? विशेष मराठी. विशेष मराठी. तुमच्याकडे अवघड अवघड प्रश्न विचारण्याची प्रथा आहे का? कारण जसा मराठी शाळेचा म्हणजे खरोखर वादग्रस्त प्रश्न आहे तो. आणि जो उघडच आहे की मी म्हटलं जसं की ही माझी मातृभाषा आहे तर मला ते पाहिजेच त्याच पद्धतीने. साहित्य संमेलनाचा प्रश्न हे असाच आहे. म्हणजे हा मला असं वाटतं की खूप नाजूक प्रश्न आहे आणि त्याच्यात उडी घेतली तर काय सोसावं लागेल त्याची तयारी पाहिजे, असाही भाग आहे त्याच्यात. साहित्य संमेलनांचा सगळा भाग जो आहे ना तो खूप उत्सवी झालाय. उत्सव आहे तो मोठा. तुम्ही सवाई गंधर्वला जाता, तिथे निदान काही समोर बसणारे ते गाणे ऐकतात. तर तसा उत्सवी झालाय. म्हणजे तिथे जायचं, त्या बुक स्टॉल्समधनं फिरायचं किंवा जे काय असेल ते, पण त्याच्यामध्ये एक गांभीर्य जो पाहिजे की मला तिथं जाऊन माझी वाङ्मयाचं ज्ञान वाढतं का, माझी वाङ्मय रुची जी आहे तिला गुणवत्ता येते का,
मी जे ऐकते त्याच्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडते का? मी जे ऐकते त्याच्यामुळे मला एखादी दिशा मिळते का, की मी काय वाचलं पाहिजे किंवा मी काय केलं पाहिजे, असं आता होताना दिसत नाही. उलट कोणी चालू शकतं की नाही ह्याच्यावरही संमेलनाचा भाग सुरू होतो किंवा अ, फारच फार इव्हन त्यांच्या आधी निवडणुका, आता नॉमिनेशन, हो. हा सगळाच भाग जो आहे तो काही फारसा आल्हाददायक आहे असं मला वाटत नाही. आणि मुख्य म्हणजे, बरं झालं हा प्रश्न तू विचारला, मुख्य म्हणजे अध्यक्ष करतात संमेलनाचं आणि त्याचं भाषण सगळ्यात शेवटी ठेवतात. अरे बापरे. तोपर्यंत स्वागताध्यक्ष किंवा इतर अध्यक्ष तिथे तुम्ही पाहाल जर संमेलनाचं स्टेज जाऊन व्यासपीठ, तर इतकी माणसं बसलेली असतात त्याच्यावर की खाली प्रेक्षक कमी आणि वर का जास्त का असं वाटावं. आणि हे असताना त्याच्यामध्ये एवढी, मी बडोद्याला गेले होते, मूळ याचं संमेलन अध्यक्षाचं भाषण होईपर्यंत 4-5ला सुरू झालेला कार्यक्रम 8:30-9 झाले. कोण बसणार? आणि त्या माणसाने बिचाऱ्यांनी 6 महिने घालवलेले असतात ते भाषण तयार करायला. त्याला स्वतःची मतं, स्वतःचं विचारधारा वगैरे वगैरे त्याच्यात सांगायचं असतं. पण ते ऐकायला समोर प्रेक्षक इतके थकून गेलेले असतात इतरांच्या भाषणाने, म्हणजे कान, तर ते बिचारे तयारच नसतात. मग माझ्यासारखा सुज्ञ आलेला प्रेक्षक काय म्हणतो की चला अहो त्याची पुस्तिका मिळाली तर द्या, म्हणजे मी पुस्तिका पुन्हा घरी जाऊन शांततेने वाचेन. हा जो भाग झाला. कवी संमेलन, प्रचंड कवी, म्हणजे असू नयेत असं माझं मत नाही आहे, असावेत असंच मत आहे, त्यांना संधी मिळावी असंही मत आहे. पण साहित्य कमी आणि इतर जास्त, एवढीच व्याख्या. आता हलका फुलका प्रश्न विचारते म्हणजे तुम्हालाही थोडं बरं वाटेल. त्यातल्या त्यात मराठी भाषेतले काही आवडणारे शब्द कुठले आहेत तुमचे? अरे बापरे, हाही अवघड प्रश्न आहे. कारण त्यातल्या त्यात मराठी भाषेतले शब्द म्हणजे कोणत्या फील्ड मधले सांगायचे? कुठलेही जे तुम्हाला जास्त आपलेसे वाटतात. जसं आता मी सांगितलं की काळीज, मला खूप असा सेक्रेड किंवा असा सार्वजनिक शब्द नाही येतो, आपण कुठेही नाही वापरू शकत. तो वापरण्यासाठी असं फार काळीजच असावं लागतं, वेगळं काळीजच असावं लागतं. तसे काही निवडक शब्द जर काढायचे म्हटले तर तुम्हाला कुठले शब्द आवडतात मराठी भाषेतले? मला वाटतं की पदराची माया, म्हणजे आईच्या पदराची माया असं म्हणतात ते, ती माया कुठेच नसते आणि त्याला कुठलाही पर्यायी शब्द नाही, कारण तो इतका भावनेशी जोडला गेलेला आहे. इव्हन आई हा जो शब्द आहे तो सुद्धा इतका आपल्याकडे, तो मराठी भाषेमध्ये असं कुठल्याही भाषेमध्ये भावनेशी जोडला गेलेला आहे. म्हणजे सकाळी, मी अर्थात परदेशात होते म्हणून सांगते की तिकडे असं आहे की सकाळी उठल्यानंतर अगदी 2 वर्षाचं पोरगं झालं किंवा बोलायला यायला लागलं की त्याला गुड मॉर्निंग गुड नाईट शिकवलं जातं. ती त्यांची भाषा आहे आणि ती त्यांची भाषा रुळवतात. ते 2 वर्षाचं मूल सकाळी उठलं की आईला गुड मॉर्निंग मदर म्हणतं किंवा गुड मॉर्निंग ममा म्हणतं. आपल्याकडे आपण काय म्हणतो सकाळी उठल्यावर आईला? काय पहिले तर आईला शोधतो. हां, आईला शोधतो, आई म्हणतो. आणि आपली ही जी आहे, म्हणजे मूल आणि आई ह्याच्यातलं अंतर जे आहे ते इनसेपरेबल आहे आपलं, आपण धरतो ते. तर अशा त्याला जोडून जेवढेही शब्द येतात मायेचे, तेवढे सगळे शब्द मला आवडतात. सगळे कोमल शब्द मला आवडतात. मराठी भाषा जपण्यासाठी आजच्या तरुण पिढीने आम्ही सगळ्यांनी काय करायला हवं जेणेकरून आम्ही आमच्या पुढच्या पिढीपर्यंत मराठी भाषा पोहोचवू शकू? पहिली गोष्ट, तुम्ही मराठीत बोललं पाहिजे. आणि आपण मराठीत बोलायला कचरतो म्हणजे काय आहे की आपण ती सवय करून घेतलेली. आपण रिक्षात बसल्यानंतर रिक्षावाला हा महाराष्ट्रीयन असला तरी मुझे इधर जाना है लेके चलो असं म्हणतो. तुम्हाला कितना भाडा होगा हे विचारतो. किंवा तुम्ही सगळे हिंदीत बोलता त्याच्याशी. हॉटेलमध्ये जाता, वेटरशी तुम्ही हिंदीत बोलता. का बोलता? तुम्हाला मराठी येत नाही? पण तरुण कूल यार, हा काय शब्द आहे? व्हॉट इज कूल? चिल, असं मी सारखं जे ऐकते ते. किंवा असं चाललं तर क्या आज क्या आईने पॉकेट मनी दिले का? चांदी झाली यार तुझी.
हे जे आपण शब्द करतो, आपण आपले शब्द कॉइन करावेत, आपले शब्द वापरावेत. आणि मी आता मराठी गझल काही लिहितात त्यांच्याशी बोलत होते, त्याच्यात काही हिंदी शब्द आले त्यांना, तर मी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. म्हणजे शेरो शायरीमधले शब्द, उर्दू शब्द हे मराठीमध्ये तुम्ही आणता, तर ती गझल कशी काय गझल होते मराठीतली, असा मला प्रश्न होता तेव्हा. म्हणजे एकीकडे जेव्हा मी असं म्हणते किंवा इतर भाषेतले शब्द आले तर भाषा समृद्ध होईल, तिथे मला स्वतःला असं वाटतं की इथं हे शब्द का बरं आले, याला मराठी शब्द नाही का मिळाला तुम्हाला. तर मराठीत आपण बोललं पाहिजे. मराठीत मी जे म्हणाले की अभिजात व्हायचं असेल तर सगळे सायन्सचे शब्द हे, मला तर वाटतं आता मराठी शाळांमध्ये पुष्कळ सायन्सचे शब्द हे मराठी मीडियमला वापरले जातात आहेत. पण तेच व्हायला पाहिजे. म्हणजे ते सगळे सायन्सचे शब्द हे मराठीत यायला पाहिजेत आणि ते आपण रुळवले पाहिजेत. आणि ते रुळवले पाहिजेत म्हणजे हट्टाने रुळवले पाहिजेत. आपलं काय होतं की आपल्याला एक काय म्हणू आता त्याला, व्होग ज्याला इंग्रजीत म्हणतात, म्हणजे फॅशन. हो. तर आपल्याला आपण फॅशनेबल पाहिजे असतो, आपल्याला स्मार्ट पाहिजे असतो स्वतः म्हणजे. तर मग मी केव्हा स्मार्ट वाटेन असं, किंवा मी स्मार्ट कसा दिसेन, तर मी ज्या वेळेला इंग्रजीत बोलेन, मी हिंदीत बोलेन तेव्हाच. मग ही इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स हा पहिल्यांदा काढून टाकायला पाहिजे. माझी भाषा आहे, तिच्याबद्दल मला लाज वाटता कामा नये, असं जेव्हा होईल. आणि जेव्हा आपण हे सगळे अभिजात जे मराठी म्हणतात, आता आपल्याला पाहिजे अभिजात मराठी, हे सगळे सायन्सेस जेव्हा मराठीत येतील, ते मराठीत आपण रुळवू. आणि ते तुमच्या पिढींनी त्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण तुम्ही आता त्याच्यापासून दूर आलेला आहात. पण जी शाळामध्ये जाणारी लहान लहान मुलं आहेत, तुमच्या घरातली मुलं आहेत, कुटुंबातली मुलं आहेत, त्यांना ते शब्द आणि ते आलंच पाहिजे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. अर्थात असं नाही होत ना की वाटणं कुणाला आ कर बरं तोंडात टाकते आणि आता गिळलं ना आता वाटेल ना, असं नाही आहे ना. ती भावना आहे, ती भावना आहे अभिमानाची. मला माझ्या भाषेचा, माझ्या मातृभाषेचा अभिमान वाटला तरच पुढे काय होईल. हो. तेच नाही झालं तर तुम्ही काय करणार. तेव्हा तरुणांनी एवढं जरी केलं की चिल यार असं बोलायच्या ऐवजी अरे शांत हो किंवा थंडगार राहा रे थोडा, असं जरी म्हटलं तर काय बिघडलं. इट्स अ गुड वर्ड, नाही का. आईस फॅक्टरी. म्हणजे या सगळ्या गर्दीमध्ये जिथे आम्ही, म्हणजे आमची पूर्ण विशेष मराठीचे जो टीम आहे, आमचे प्रत्येक व्यक्ती आहे, तर या सगळ्या गर्दीमध्ये आम्ही जसं आईचा पदर हातात धरून गर्दीतून मुलगा चालतो, तसं आम्ही हा पदर पकडायला हरकत नाही असं म्हणायला हरकत नाही. तर आता तुम्हाला तसं वाटलं तर बरोबर आहे. तुम्हाला तसं वाटावं. आमचा पदर इतका घट्ट आणि काय म्हणू त्याला की शक्तिशाली असावा की तुमच्या सगळ्या पिढीला आम्ही तशा पद्धतीचं मार्गदर्शन करू शकू. आणि इतकी तीव्र इच्छा आमच्याही मनात आहे. तेवढी तीव्र इच्छा तुमच्या मनात जर जागी झाली तर मला असं वाटतं की दुग्ध शर्करा योग सुंदर होईल गोष्ट. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.